बघा मित्रांनो, भाऊ असावेत राशे आळंदी येथे देवदर्शनाला सुद्धा आम्ही सोबत जात आहोत आणि आमचे भावासारखे मित्र बांडे साहेब हे पण आमच्या सोबत आहेत। चला तर पाहूया आता आळंदी दर्शन सोहळा। तर मित्रांनो, पुढे मंदिराच्या जवळ आल्याच्या नंतर अक्षरशः गावाकडला माझा जिगरी मित्र लक्ष्मण, हे त्याच्या नावातच लक्ष्मण असून मित्रांनो असं समाधान झालं त्याला भेटल्याच्या नंतर की संत ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षरशः दर्शन दिले, एवढं समाधान झालं आमची दोघांची भेट झाल्याबद्दल। ज्या ज्ञानेश्वर महाराजांना शिवल्याच्या नंतर लोक आंघोळी करत होते ना, आज त्याच ज्ञानेश्वर महाराजाला शिवण्यासाठी हजारो किलोमीटर रांगा आहेत, हे लक्षात ठेवा। जीवन असंच जगा, जीवन असंच जगा की ज्यानं आयुष्यभर विरोध केला ना, तो सुद्धा तुमच्या पाया पडत आला पाहिजे। जीवन एवढंच चांगलं। मित्रांनो, आज दर्शनाला जात असताना आमचे पुतणे भागवतराव आणि हे त्यांचे मित्र आज आळंदीच्या वाटेवर भेटलेत आणि आम्ही थोडं आमच्याच नादात होतो, पण परतीचा प्रवास सुरू झाला व अक्षरशः आमचे भागवतराव यांनी आम्हाला पाहिले व त्यांनी आवर्जून आमची भेट घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, या व्हिडिओमधून एकच सिद्ध झालं की रोज 10 लाखाच्या गाडीत फिरतो, पण याच्यातून एकच कळून चुकलं की तुमच्याकडे प्रॉपर्टी आणि किती लाखाची गाडी आहे ह्याला किंमत नाही। ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने पायी चालताल त्याच वेळेस माणसाला किती किंमत आहे हे समजतं व तेच आज सिद्ध झालं। धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या। ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की सगळं संपलं, त्या दिवशी तुम्ही फक्त संतांच्या दारात जा, तिथून तुम्हाला परतवून लावलंच जात नाही। जसा लाही जीवाला झाडं देती रे सावली, आणि ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली। बघा मित्रांनो, भाऊ असावेत राशे आळंदी येथे देवदर्शनाला सुद्धा आम्ही सोबत जात आहोत आणि आमचे भावासारखे मित्र बांडे साहेब हे पण आमच्या सोबत आहेत। चला तर पाहूया आता आळंदी दर्शन सोहळा। तर मित्रांनो, पुढे मंदिराच्या जवळ आल्याच्या नंतर अक्षरशः गावाकडला माझा जिगरी मित्र लक्ष्मण, हे त्याच्या नावातच लक्ष्मण असून मित्रांनो असं समाधान झालं त्याला भेटल्याच्या नंतर की संत ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षरशः दर्शन दिले, एवढं समाधान झालं आमची दोघांची भेट झाल्याबद्दल। ज्या ज्ञानेश्वर महाराजांना शिवल्याच्या नंतर लोक आंघोळी करत होते ना, आज त्याच ज्ञानेश्वर महाराजाला शिवण्यासाठी हजारो किलोमीटर रांगा आहेत, हे लक्षात ठेवा। जीवन असंच जगा, जीवन असंच जगा की ज्यानं आयुष्यभर विरोध केला ना, तो सुद्धा तुमच्या पाया पडत आला पाहिजे। जीवन एवढंच चांगलं। मित्रांनो, आज दर्शनाला जात असताना आमचे पुतणे भागवतराव आणि हे त्यांचे मित्र आज आळंदीच्या वाटेवर भेटलेत आणि आम्ही थोडं आमच्याच नादात होतो, पण परतीचा प्रवास सुरू झाला व अक्षरशः आमचे भागवतराव यांनी आम्हाला पाहिले व त्यांनी आवर्जून आमची भेट घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। मित्रांनो, या व्हिडिओमधून एकच सिद्ध झालं की रोज 10 लाखाच्या गाडीत फिरतो, पण याच्यातून एकच कळून चुकलं की तुमच्याकडे प्रॉपर्टी आणि किती लाखाची गाडी आहे ह्याला किंमत नाही। ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने पायी चालताल त्याच वेळेस माणसाला किती किंमत आहे हे समजतं व तेच आज सिद्ध झालं। धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या। ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना की सगळं संपलं, त्या दिवशी तुम्ही फक्त संतांच्या दारात जा, तिथून तुम्हाला परतवून लावलंच जात नाही। जसा लाही जीवाला झाडं देती रे सावली, आणि ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली।